अहिल्यानगर महानगरपालिकेच्या निवडणुकीत पहिल्यांदाच AIMIM हा पक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरलेला आहे आणि त्या संदर्भात बोलण्यासाठी AIMIM चे जिल्हाध्यक्ष डॉक्टर परवेज अशरफी आपल्या सोबत आहे। कधी नव्हे तर पहिल्यांदाच AIMIM निवडणुकीच्या रिंगणात उतरलेला आहात। एकीकडे युती, एकीकडे शिंदे सेना स्वबळावर, दुसरीकडे महाविकास आघाडी, अशा परिस्थितीमध्ये किती जागावरती ही निवडणूक लढवली जात आहे? सगळ्यात पहिले तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन हे स्वबळावर इलेक्शन लढत आहेत आणि खासदार इम्तियाज जलील साहेब यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक महाराष्ट्रामध्ये लढली जात आहेत। अहमदनगर महानगरपालिकेमध्ये आपण 6 उमेदवार दिलेत, त्याच्यातले 4 जे उमेदवार हे प्रभाग क्रमांक 4 मधून आहेत आणि 2 जे उमेदवार हे प्रभाग नंबर 10 मधून आणि 100% सगळ्याचे सगळे उमेदवार निवडून येतील ही आम्हाला खात्री आहे। दुसरी गोष्ट, एकीकडे भाजप आहे, अजित पवारांची राष्ट्रवादी आहे, महाविकास आघाडी आहे, एकनाथ शिंदेची शिवसेना आहे। अशा परिस्थितीमध्ये आपण जे 6 जागांवरती निवडणूक लढवत आहात ते जागा निवडून येतील असा विश्वास वाटतो? आपल्याला माहिती आहे की मागील 2-3 वर्षापासून महाविकास आघाडी असो किंवा महायुती असो, महायुतींची सत्ता होती पूर्ण महाराष्ट्रामध्ये। त्यांनी अहमदनगरचे पूर्ण जिल्ह्याचं वातावरण गढूळ केलंय, जातीय समीकरण बिघडून टाकली आहे, ध्रुवीकरण करून राजकारण करणं हे त्यांचं मेन उद्देश आहे। त्याच्यातलं स्थानिक आमदारांनी काय काय केलेत आणि जिंकून आल्यानंतर त्यांनी मुस्लिम अल्पसंख्याक समाजाला कोणते कोणते शब्दाचा वापर करून उद्देशलंय हे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे। आणि एकीकडे महाविकास आघाडी आहे, ज्याला मुस्लिम समाजाने भरभरून मतदान केलं, त्यांच्यासाठी जिंदाबादचे नारे लावलेत आणि म्हणजे शत्रुत्व स्वीकारलं। महायुतीला पूर्णपणे नाकारून महाविकास आघाडीच्या पाठीमागं मुस्लिम समाज पूर्ण ताकदीने उभा राहिला, परंतु जी आम्हाला अपेक्षा होती मुस्लिम समाजाला, अल्पसंख्याक समाजाला, ती अपेक्षा जी आहे ती भंग झाली। म्हणून आज सगळे जे अल्पसंख्याक समाज आहेत ते MIM सोबत उभा आहेत। ज्या पद्धतीने तुम्ही महायुतीवरती आरोप करतायत, मात्र तेच जातीय समीकरणाच्या आधारे तुम्ही देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरला असं वाटत नाही? असं नाही आहे। आम्ही भरपूर प्रयत्न केला की इतर समाजाचे लोकही आमच्या सोबत यावेत आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये भरपूर अशा जागा आहेत जिथं आम्ही मुस्लिम व्यतिरिक्त इतर समाजाचे लोकही दिलेत। अहमदनगरमध्ये तो समीकरण करायचा प्रयत्न केला पण शेवटच्या टप्प्यात तो झाला नाही, परंतु हरकत नाही, मुस्लिम समाजा व्यतिरिक्त दुसऱ्या समाजाचे मतही MIM ला भेटणारे हे आम्हाला खात्री आहे। नक्कीच हे होते डॉक्टर परवेज अशरफी। पहिल्यांदाच AIMIM हा पक्ष अहिल्यानगर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेला आहे। 6 उमेदवार या पक्षाने दिलेले आहेत आणि 6 उमेदवार जरी असले तरी जे कोणी सत्तेत येईल त्यांच्या सोबत विकासाच्या संदर्भात डायलॉग करूनच पुढचा निर्णय घेण्याचा विश्वास जिल्हाध्यक्ष डॉक्टर परवेज अशरफी यांनी व्यक्त करून दाखवलाय। उमेर सय्यद, पुढारी न्यूज, अहिल्यानगर।